तुझी मला साथ हवी आहे बस. माझं नाव मनीषा पाटील आहे आणि मी दक्ष होमिओपॅथीमध्ये डॉक्टर स्वरांजली लाड यांच्याकडे आलेली आहे. आणि मला ब्रेस्ट कॅन्सर होता. ॲक्च्युली माझं ऑपरेशन झाल्यापासून म्हणजे किमो चालू असल्यापासून मी हे औषध हे मेडिसिन मला देत आहेत मॅडम. आणि मला त्याचा इतका सुंदर रिझल्ट आहे की मी आता स्वतः खूप इंडिपेंडेंट झालेली आहे या औषधामुळे. आणि माझ्यामध्ये खूप सारे प्रोग्रेस आहेत की मी स्वतः जे मला जे आवडायचं ते मी खाऊ शकत नव्हते, तर मला त्या मेडिसिनमुळे मला ते खाता यायला लागलं. आणि खूप काही असं मला कुठली बंधनं त्यांनी दिली नाहीत की तू हे खाऊ नको वगैरे. पण या औषधामुळे मी इतकी रिकवर झालेली आहे. आणि खरंच असं जर मेडिसिन मॅडम देत असतील आणि बोलण्यामध्ये जर एवढा गोडवा असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक पेशंट या फक्त बोलण्यामुळेच निम्म्यापेक्षा म्हणजे 75% हा बरा होणं गरजेचं आहे आणि होणारच. आणि आज मी स्वरांजली दीदीकडे आलेली आहे आणि मी तिला दीदीच म्हणते, कारण तिने मला एक कुठल्याही पेशंट थ्रू असं नाही तिने मला सांभाळलं. तिने मला एक आपलं म्हणून, आणि तिच्यातला तो एक आपलेपणा हा फार महत्वाचा असतो. आणि आज तिने मला जेव्हा चेकअप केलं तेव्हा तिला माझ्यामध्ये माझं वेट लॉस झालेलं दिसलेलं आहे, माझ्या अंगाची सूज कमी झालेली दिसलेली आहे. आणि मला इतकं बरं वाटलं की माझं 2 किलो वजन कमी झालंय. आणि नेहमी मला ती सांगते की फक्त तू तुझ्यामध्ये राहा, तू कुणाचाही विचार करू नकोस. तुला काहीही होऊ दे, रात्री 1 वाजता जरी तुला असं वाटलं की मला फोन करायचा आहे तर तू अगदी बिंदास्त कर. हे फक्त स्वरांजली लाडच सांगू शकतात, म्हणजे आमच्या लाडक्या डॉक्टर स्वरांजली दीदीच सांगू शकतात. यांच्या व्यतिरिक्त आजपर्यंत असं कुठलेही डॉक्टर म्हणणार नाही की तुम्ही रात्री 1ला फोन करा, मी अवेलेबल असेल. आणि दीदी थँक्यू सो मच की तू मला ही मेडिसिन दिलीस. मी आज जे काही जीवन जगतीये हे तुझ्यामुळे जगतीये. आणि थँक्यू व्हेरी मच की असे पेशंट्स जर असतील तर मी तुझ्या फक्त गोड बोलण्यासाठी इथे घेऊन येणार आहे. कारण बोलण्यातूनच जर पेशंट एवढा रिकवर होत असेल तर मेडिसिननी किती रिकवर झाला पाहिजे हे आता तुम्ही माझ्याकडे बघून तुम्ही सांगालच की माझं वेट लॉस पण झालंय आणि मी खूप छान आहे, खूप हॅप्पी आहे. ते फक्त ओनली आणि ओनली स्वरांजली लाड. ऑपरेशन कधी झालं होतं? ऑपरेशन झालं होतं माझं 2022ला. लेफ्ट साईडचा होता ना? हो, लेफ्ट साईडचा. हो. ओके. त्याच्यानंतर काय काय ट्रीटमेंट तुम्ही घेतली? मी किमो घेतले. पहिल्या किमोपासून मला ऍक्च्युली तुम्ही बघितलंच होतं की माझी कंडिशन काय होती. म्हणजे मला असं पण झालं होतं की मी माणसं सुद्धा ओळखत नव्हते, म्हणजे इतकी माझी हालत खराब झाली होती. पण तिथून मला तुम्ही रिकवर केलं. 5व्या किमोला माझा पूर्ण हात जळला होता, तर ते तुम्ही पाहिलं. आता आहे बघायला हात बघते तो. हो, इथून पूर्ण सगळं आता काहीच नाही, पूर्ण तिथे आता रिकव्हरी झालेली आहे. आणि केस पूर्ण गेले होते माझे. आणि केस गेले म्हणून मग मी असं थोडंसं मला फार वाईट वाटायचं. मग तुम्ही मला ऑइल सजेस्ट केलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही मेडिसिन पण दिल्या. आणि आता माझ्या केसांची हेअर ग्रोथ इतकी सुंदर आहे की जे ते मला बघेल ते विचारते की मेडिसिन काय घेतलंय. इव्हन डॉक्टर सुद्धा विचारतात की काय मेडिसिन घेतलं आणि एवढे हेल्दी झाले ते. म्हणजे आता ऑपरेशन 2022 मध्ये झालं हो ना? हो. आपल्या इथं आहे 6 डिसेंबर 2022. तेव्हापासून आतापर्यंत पुन्हा काही असं कॅन्सरचं रिऑकरन्स असं वगैरे जाणवतो तुम्हाला? नाही, काही नाही. सगळं हेल्दी लाईफस्टाईल जगताय? हो हो, अगदी. हो. ओके, ठीक आहे. हॅपी आहे ना सगळ्या? येस, खूप हॅपी. अशीच डॉक्टर मला म्हणजे तू, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू माझी साथ कधी सोडू नकोस. आणि तुझी मला साथ हवी बस. नेहमी तुझ्यासोबत करणार आहे मी. काही काळजी करू नको.